आता चालले देवळात, खटुश्यामच्या देवळात. पुण्यात पण खटुश्यामचं मंदिर आहे. जेव्हा बाहेरचं देवाला मेनवाले तिथून बोलावणं येईल तेव्हा येईल, पण आता सध्या आम्ही इथल्या पुण्यातलाच जातोय. देवळात जाताना मस्त गुलाबं घेतली, अत्तरे घेतले त्या काकांकडून. थँक्यू काका. मग खूप सारे ऊन लागलं होतं म्हणून मग मी डोक्यावरती माझीच ओढणी घेतली. खूप ऊन वाढलं आहे. मग आम्ही मस्त एंट्री केली देवळात. खूप छान परिसर आहे, एकदम शांत आहे. म्हणजे खूप सारे देव आहेत त्या म्हणजे सर्व देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होतं. खटुश्याम आहेत, साईबाबा आहेत, गणपती आहे, त्याच्यानंतर द्वारकाचं मंदिर आहे, लक्ष्मी माता आहे, गणपती बाप्पा आहे, हनुमंतराय आहे, त्याच्यानंतर साईबाबा पण आहेत तिथे, नंतर सीता, रामकृष्ण, नंतर जगन्नाथ मंदिर. खूप छान आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या देवांचं सगळ्यांचं दर्शन होतं. असं मंदिर पहिल्यांदाच आहे पुण्यात. जर तुम्हाला पाहिजे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिंक टाका, मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन. खूप खूप छान आहे, खूप मस्त मंदिर आहे, तुम्हाला नक्की आवडेल. गुरुद्वारला खूप मस्त खूप मस्त मंदिर आहे. खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. सर्व दर्शन झालं, मग मी निघाले घरी. खूप शांत वाटत होतं दर्शन घेऊन आणि एकदम छान वाटलं कारण गर्दी नव्हती. मग दुसऱ्या देवळात जायचं होतं, मग मी गेले हनुमंतरायाला. हा नवसाला पावणारा मारुती आहे, खूप छान आहे. खूप महिन्यांनी गेले मी दर्शन घ्यायला मारुतीचं. खूप छान वाटलं. दर्शन झालं, मस्त वाटते सगळे दर्शन करून. खूप मस्त मंदिर आहे. जर तुम्हाला त्याचे म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाका, मग मी लगेच शेअर करेन.